दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवर ग्राउंड स्टाफचा सीआयएफच्या जवानांना एक कॉल येतो की एक अनोळखी मुलगा अर्धा तास विमानाच्या रनवेवर एकटाच फिरताना दिसतोय। लगेचच सीआयएफची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या अनोळखी मुलाला पकडते। हा मुलगा थंडीने कुडकुडत होता। त्या मुलाची जेव्हा चौकशी तेव्हा होते काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या। हा 13 वर्षाचा मुलगा अफगाणिस्तानातून समोर आलाय। त्याच्याकडे पासपोर्ट मागितलं तर त्याच्याकडे ना पासपोर्ट होतं, ना तिकीट होतं, ना कोणतीच कागदपत्र होता। हा मुलगा मग अफगाणिस्तानमधून दिल्लीला आलाच कसा? तर यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून सगळ्याच्या पायाखालची जमीन सरकली। सकाळी 11:10 आसपास काबूलहून निघालेले एक एअर फ्लाईट RQ440 ते दिल्लीला इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड झालं। तो त्या विमानातच मध्येच होता, पण तो पॅसेंजर सीटवर बसून नाही तर विमानाच्या चाकाला लटकून आला होता, कारण त्याला इराणला पळून जायचं होतं आणि तो चुकून भारतात आलेला होता। पण आता प्रश्न असा झाला होता की इतक्या धोकादायक प्रवासात तो जिवंत भारतामध्ये कसा पोचला? त्याचं अशा पद्धतीने पळून जायचं कारण काय होतं? त्यात अफगाणिस्तानच्या कंदूज या शहरातून आलेला तो बरेच वर्ष त्या ठिकाणी युद्ध चाललेलं होतं आणि तिथं पाहायला गेलं तर इराण आणि अफगाणिस्तानमध्ये तुम्ही पाहतच देखील असाल, वारंवार चॅनलवरती देखील पाहत असाल, वारंवार युद्धाच्या बातम्या देखील समोर येत असतात। त्यामधीलच तो भाग म्हणजे कुंदज शहरातून आलेला, जे तिथं बरेच वर्ष युद्ध त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि तिथं अस्थिरतेचा सामना देखील त्याला करावा लागतोय। कारण त्याचा इराणला पळून जाण्याचा कोणता राजकीय हेतू होता का, हे सगळं जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आणि आमच्या नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराय आणि तुम्ही पाहताय संभाजी अर्जुन तुराय यूट्यूब चॅनल। अफगाणिस्तानच्या काबूलहून पाहायला गेलं तर एक एअर फ्लाईट RQ440 दिल्लीला 11:10 आसपास पोचलं। तसं अफगाणिस्तान ते दिल्ली जेमतेम 1.5 ते 2 तासाचं अंतर। हा 13 वर्षाचा मुलगा काबूल एअरपोर्टमध्ये शिरला। मग काबूल एअरपोर्टवर एका पॅसेंजर कारच्या मागून गेला आणि पाहायला गेलं तर एअर फ्लाईट जवळ पोचला। त्याला वाटले की हे विमान इराणला जातंय। मग कोणीच लक्ष नसताना विमानाच्या चाकाच्या खालच्या भागात जाऊन बसला। विमान टेकऑफ झालं तेव्हा त्या विमानाच्या मागच्या लँडिंग गिअरमध्ये जाऊन लपला। आता लँडिंग गिअर म्हणजे विमानाच्या चाकाचा जो भाग म्हणजे जो प्रेशराइज नसतो। काबूल ते दिल्ली विमानचा पाहायला गेलं तर 30,000 फुटावरून उडत होतं। त्याला पाहायला गेलं तर ते विमान 30,000 फुटावरून उडत होतं। तिथला तापमान असतं -50 ते -60 डिग्री सेल्सिअस, म्हणजे काही वेळातच गोठून मरायची पाळी येऊ शकते। त्यांना भयंकर म्हणजे त्या भागात ऑक्सिजनची कमतरता असते, म्हणजे सोफोकेशन होऊन मृत्यू देखील होऊ शकतो। त्यात पाहायला गेलं तर 20,000 फुटाच्या वर हवा इतकी पातळ असते की काही मिनिटातच मेंदूला नुकसान देखील होऊ शकतं, मृत्यू देखील येऊ शकतो। तरी हा मुलगा जिवंत कसा राहिला? काही तज्ज्ञ सांगतात की असं क्वचितच घडतं। तेव्हा थंडीमुळे शरीरामध्ये मेटाबॉलिझम म्हणजे खूप मंद असतं, म्हणजे जसं की हायब्रेशन म्हणजे सारखंच। पण तरी देखील अशा प्रवासात जिवंत राहण्याची शक्यता 20% कमी असते। तरीही हा मुलगा चालत होता, याचा अर्थ तो सगळ्या अशक्य परिस्थितीतून जिवंत राहिला। ते खरंच म्हणजे एका मेडिकल आणि मिरेकल आहे। पुढे आणखी चौकशी झाली तेव्हा लँडिंग गिअरमध्ये एक स्पीकर सापडला। तो लहान मुलाने आणला होता। मग तो कशासाठी आणला होता? प्रवासात फक्त गाणे ऐकायला याचाच कोणताच पुरावा नाही, पण टेक्निकली अशा वस्तू तिथे आणणं म्हणजे मोठा धोका असतो। ते स्पीकर हायड्रोलिक सिस्टीममध्ये अडकलं असतं तर विमानाचं लँडिंग किंवा टेकअप धोक्यात आलं असतं। म्हणूनच एअरलाईन तपासणी केली तेव्हा सुदैवाने ही गोष्ट सापडली। मग त्याची आणखी खोलवर तपासणी करण्यात आली तेव्हा असं कळलं की हा 13 वर्षाचा मुलगा अफगाणिस्तानच्या कंदूज शहरातला आहे आणि कंदूज शहर म्हणजे गेल्या काही वर्षातून खूप या युद्ध आणि अस्थिरतेचा सामना या शहराला करावा लागतोय। गेले 2021 पासून ते 2025 पर्यंत तालिबानने कंदूर शहर आणि प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे आणि मानव अधिकाराचे जे उल्लंघन वारंवार ते तालिबान करत असतात। महिलांवरती निर्बंध, कार्यकर्त्यांवरती दबाव यावर सतत तक्रारी अफगाणिस्तानातून वारंवार येत असतात। 2022 मध्ये कंदूज शहरावर देखील हल्ले झाले होते। अनेक लोकांचा जीव देखील या शहरामध्ये गेला होता। 2021 मध्ये हिंसेमुळे जवळजवळ 24,752 लोकांना कंदूजमधून स्थलांतर करावं लागलं होतं। त्यामुळे काही माध्यमांमध्ये अशी देखील चर्चा होती की कदाचित कंदूज शहरामधली गरिबी आणि अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे तो पळून आला असेल। पण
आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्या मुलाला कोणताच उत्तर मिळालं नाही. शेवटी कोणताच पुरावा मिळाला नाही आणि त्यात अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कोणताच गुन्हा दाखल झाला नाही. आणि कदाचित ही गोष्ट मोठी आंतरराष्ट्रीय वाद निर्माण होऊ नये म्हणून त्याला त्याच दिवशी रविवारी म्हणजे दुपारी काबूलला पाठवण्यात आलं. म्हणजे सकाळी 11:10 तो सापडला आणि पाहायला गेलं तर डिप्लोमॅटिक क्लिअरन्स मिळालं आणि दुपारी त्याला परत पाठवलं गेलं. इतकी पटापटी प्रोसेस झाली. पण सध्या काबूल एअरपोर्टवर झालेला हा सर्वात मोठा सिक्युरिटी ग्लिच असल्याचं देखील म्हटलं जातं आहे. म्हणजे जर एखादा लहान मुलगा एअरपोर्टच्या आतमध्ये विमानापर्यंत पोहोचू शकतो तर काबूल एअरपोर्टवर आज पाहायला गेलं तर 1000 सिक्युरिटी असूनसुद्धा तोडून देखील आत शिरणं अतिशय कठीण नाही अशी चर्चा देखील सुरू आहे. पण विमानाच्या चाकात लपून प्रवास करण्याची ही पहिलीच घटना नाही. तर याआधी जानेवारी 2025मध्ये 2023मध्ये आणि 2021मध्ये अशा घटनांची नोंद देखील झाली होती, ज्यात काही जीव देखील गेले आहेत, काही गंभीर अवस्थेमध्ये देखील सापडलेत. पण रविवारी घडलेल्या या घटनेत 13 वर्षाचा मुलगा इतका भयानक परिस्थितीत देखील जिवंत राहिला ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. पण ज्यांना असं कारणामुळे नक्की कारण काय असेल, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगायला. आणि चॅनलवर जर नवीन आलं असेल तर जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.